गाळाची माती म्हणजे ॲल्युवियल सॉईल, त्यानंतर भाताचं तूस आणि शाडू माती असं हे मिश्रण केलेलं आहे। पण हे मटेरियल आता अर्थातच पेटंटसाठी मी 2019 साली रजिस्टर केलं आणि मग त्याच्या सगळ्या लॅब टेस्ट घेतल्या गेल्या आणि 2023 साली म्हणजे यावर्षी आत्ता नुकतंच मला हे पेटंट ग्रांट झालं। दुसऱ्या मातींचे किंवा बाकीच्या मूर्त्या आपण असं करू शकत नाही। त्यानंतर पूर्णपणे पोकळ आतून आहेत हे आणि याची स्ट्रेंथ जी आहे इट इज इक्विव्हॅलंट टू पीओपी प्लास्टर ऑफ पॅरिस, त्यामुळे ट्रान्सपोर्टेशनमध्ये सुद्धा याची तुटफूट अगदी कमी होईल। जेव्हा आपले पाण्याचे स्रोत कमी होत आहेत आणि हा अवेअरनेस वाढतोय तर मला असं वाटतं सगळ्यांना मी आवाहन करेन की प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती न बसवता आपण पर्यावरणपूरक गणपती बसवावेत। दरवर्षी गणेश उत्सव आला की जलप्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर येतो। मग गणपती कुठले वापरावेत, ती इको फ्रेंडली असावेत असा अट्टाहास प्रशासन आणि जागरूक नागरिकांकडून केला जातो। नेमका याच मुद्द्याला हात घातलाय अभिजित धोंडफळे यांनी आणि कायमचा तोडगा काढण्याचा त्यांनी निश्चय केला आणि त्यांनी रवींद्र मिश्रण या नावाचं मिश्रण तयार करत खऱ्या अर्थाने इको फ्रेंडली गणपतीचं त्यांनी एक मोठं कार्य केलेलं आहे। याचं पेटंट त्यांना मिळालं असून त्यांचं कौतुक केंद्र सरकार अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील केलेलं आहे। तेच अभिजितजी माझ्यासोबत आहेत। तुमचं स्वागत आहे लेट्सअपमध्ये। नमस्कार। सर्वप्रथम तुमचं अभिनंदन। नेमकं हे मिश्रण काय हे एकदा समजावून सांगा। नमस्कार। गेली 22-23 वर्ष इको फ्रेंडली गणपतीची चळवळ ही पुण्यामध्ये चालू झालेली होती आणि अगदी सुरुवातीला शाळा आणि कॉलेजेसमध्ये जाऊन मी हे मुलांना सांगायचो की का हे करायला पाहिजे, त्यांचे वर्कशॉप्स घ्यायचो। तर त्यावेळेला खरं तर अनेक लोकांनी हे वेड्यात काढलं होतं की असं काही असू शकत नाही किंवा हे कसं तुम्ही करता आहात। पण समहाऊ ही चळवळ PMOपर्यंत पोचली आणि ज्यावेळेस 2016 साली मोदीजींनी मन की बातमध्ये याचा उल्लेख केला तेव्हा मात्र याचा स्फोट झाला आहे आणि एक खूप सगळ्या ठिकाणी ही चळवळ पोचली आणि सर्वदूर ते काम पोचायला लागलं। तर तेव्हा 2016 साली मला असं वाटायला लागलं की अजून काहीतरी असं एक मिश्रण असायला पाहिजे, कारण एक जाणवलं की शाडूची मातीचे जे मूर्त्या असतात त्यांना ट्रान्सपोर्टेशनमध्ये त्यांची तुटफूट खूप होते। तर ह्याच्यावरती काम करायला पाहिजे असं वाटत होतं आणि मग मी 2016 साली याच्यात अनेक मिश्रणं ट्राय केली आणि जवळपास शेकडो मिश्रणं त्याचं ट्राय केल्यानंतर मला 2019 साली हे मिश्रण असं वाटलं की हे आता खूप छान झालेलं आहे। याच्यामध्ये आपण गाळाची माती म्हणजे ॲल्युवियल सॉईल, त्यानंतर भाताचं तूस आणि शाडू माती असं हे मिश्रण केलेलं आहे। सॉफ्ट राईस ब्रान याच्यामध्ये वापरलेलं आहे आणि अतिशय सुंदर याचे रिझल्ट मिळाले आहेत। आणि कसं होतं खूप वेळा आपल्याकडे त्याचं सायंटिफिकली परीक्षण केलं जात नाही, पण हे मटेरियल आता अर्थातच पेटंटसाठी मी 2019 साली रजिस्टर केलं आणि मग त्याच्या सगळ्या लॅब टेस्ट घेतल्या गेल्या आणि 2023 साली म्हणजे यावर्षी आत्ता नुकतंच मला हे पेटंट ग्रांट झालं आणि कदाचित मी भारतातला पहिला असा मूर्तिकार आहे की ज्याला अशा पद्धतीचं हे पेटंट मिळालेलं आहे। आणि याचं खूप सुंदर रिझल्ट असे आहेत की हे हाताळायला खूप सोपे आहेत गणपती। आता आपण असं फिरवू शकतो हातात घेऊन, पण शाडू म्हणजे दुसऱ्या मातींचे किंवा बाकीच्या मूर्त्या आपण असं करू शकत नाही। त्यानंतर पूर्णपणे पोकळ आतून आहेत हे आणि अर्ध्या ते पाऊण तासात हे पूर्ण विरघळून जातं आणि याची स्ट्रेंथ जी आहे इट इज इक्विव्हॅलंट टू पीओपी प्लास्टर ऑफ पॅरिस, त्यामुळे ट्रान्सपोर्टेशनमध्ये सुद्धा याची तुटफूट अगदी कमी होईल। ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे रंग आपण देऊ शकतो, रंगवू शकतो, त्यामुळे तोही प्रॉब्लेम नाही आणि ह्याला अतिशय सुंदर असं फिनिशिंग पण येत असतं केल्यामुळे। तर हे असे सगळ्या प्रकारांनी हे आता ऑलमोस्ट सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत। असं तुम्ही या व्यवसायामध्ये कधीपासून आहेत? आता आमच्या स्टुडिओला 82 वर्ष झाली। 1940 साली माझ्या आजोबांनी आमचा स्टुडिओ फॉर्म केला, त्यानंतर माझे वडील रवींद्र, काका अनिल या दोघांनी ते पुढे घेतलं आणि नंतर मी आणि माझा भाऊ अरविंद आम्ही दोघांनी हे काम चालू केलं आणि आता मी ह्याच्यात काम करतो आहे। तर गेली अनेक वर्ष म्हणजे आम्हाला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून आम्ही गणपतीची कामं करत आहोत आणि ही मला असं वाटतं की आमच्या आता हे 4 पिढ्या म्हणजे आता माझी मुलगी पण काम करते दीप्ती, तसंच माझी पत्नी आहे उमा धोंडफळे, तीसुद्धा याच्यामध्ये सहभागी होत असते। तर असं गेले 4 पिढ्या आमचं कुटुंब हे गणपती बाप्पाच्या सेवेमध्ये आहे।
नेमकं हे मिश्रणाला रवींद्र मिश्रण असं तुम्ही नाव दिलेलं आहे. नेमकं का रवींद्र नाव दिलं, म्हणजे कुणाचं नाव? रवींद्र हे माझ्या वडिलांचं नाव आहे. रवींद्र धोंडफळे हे खूप मोठे शिल्पकार होते आणि मुख्य म्हणजे बाबांनी अनेक प्रयोग केले. त्यांनी त्यावेळेला पेपर पल्पमध्ये सुद्धा अनेक प्रयोग केले आणि त्याचे खूप मोठमोठे गणपती 6-6, 7-7 फुटाचे गणपती कसब्यामध्ये अजूनसुद्धा अतिशय सुस्थितीत आहेत. आणि त्यांचे ते प्रयोग होते, त्या प्रयोगांमुळेच मलासुद्धा प्रेरणा मिळाली की असं काहीतरी प्रयोग आपल्याला करायला पाहिजेत. आणि म्हणून मी या प्रयोगांच्या मागे लागलो. आणि मग मला असं वाटलं की हे मिश्रण जेव्हा आपल्याला सापडतं तर आपण आपल्या वडिलांचं नाव त्याला द्यावं, म्हणून याला रवींद्र मिश्रण असं हे नाव दिलेलं आहे. शेवटचा प्रश्न, महापालिका प्रशासनाने POP आणि अन्य गणपतीच्या याला सहमती दिलेली आहे, मात्र तरीसुद्धा इको फ्रेंडली गणपती आपण घरी स्थापन करावेत, घ्यावेत, यासाठी तुमचं नागरिकांना काय आव्हान असणार आहे? प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे पर्यावरणाला घातक आहे, कारण ते अविघटनशील आहे, ते नॉन बायोडिग्रेडेबल आहे. जेव्हा आपण ते पाण्याच्या स्रोतांमध्ये टाकत असतो तर त्यावेळेला ते विरघळत नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये कचरा साठत जातो आणि पाण्याचं प्रदूषण होतं. पण हे जे आणि त्यात रासायनिक प्रक्रिया पण होत असतात, तर हे जे मिश्रण आहे हे पूर्णपणे रासायनिक प्रक्रिया विरहित असं आहे आणि तसंच हे पर्यावरणपूरक पण आहे. आणि आता जेव्हा आपले पाण्याचे स्रोत कमी होत आहेत आणि हा अवेअरनेस वाढतो आहे, तर मला असं वाटतं सगळ्यांना मी आवाहन करेन की प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती न बसवता आपण पर्यावरणपूरक गणपती बसवावेत. आणि ते शास्त्रसंमत पण आहेत, कारण शास्त्रामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की नदीकाठची गाळाची माती काढून आणावी, त्याचा गणपती करावा, ते पार्थिव पूजन त्याला म्हणतात, आणि नंतर ते विसर्जन करावं. म्हणजेच अव्यक्तातून व्यक्तामध्ये आणि परत अव्यक्तामध्ये ते निघून जाणं हे अपेक्षित आहे. तर त्याला हे धरून आहे, म्हणून पर्यावरणपूरक गणपतींची स्थापना करावी असं मी अगदी कळकळीचं आवाहन सगळ्यांना करत आहे. नक्कीच. तर हे होते अभिजित धोंडफळे, की ज्यांच्या 4 पिढ्या आत्तापर्यंत मूर्तिकार म्हणून काम करतात, गणपती बनवतात. वेगवेगळे प्रयोग आत्तापर्यंत त्यांच्या आजोबांनी केले, त्यांच्या वडिलांनी केले, आता त्यांनी याचं पेटंट मिळवलेलं आहे आणि त्यांचा हा स्तुत्य उपक्रम आहे. याचं कौतुक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बातमध्ये केलं होतं. लेट्सअप मराठीकडून त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाला सलाम. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे.